नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाचे टॉप 100 प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल या घटकावर पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माऊली अकॅडमी या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या कमीत कमी 10 मित्रांना शेअर करायला विसरू नका। चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आज आपण महत्त्वाचे 100 प्रश्न भूगोल या विषयाचे पाहूया। चला सुरुवात करूया। आणि हो, प्रश्न संपेपर्यंत कुठेही जायचं नाही, कारण प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। चला, पहिला प्रश्न, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो किंवा अनुस्कुरा घाट रत्नागिरीबरोबर कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर। कुठे जोडतो? कोल्हापूरला। गुगामल, त्याचबरोबर रत्नागिरी आणि कोल्हापूर ह्याच्यामध्ये देखील आंबा घाट आहे, लक्षात असू द्या। कोणता घाट आहे? आंबा घाट आहे। चला, पुढचा प्रश्न, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे, योग्य उत्तर, अमरावती। कोणते गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मांगर। तर मांगर हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंट मध्ये सांगायचं आहे। पुढचा प्रश्न, आंबा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? कोल्हापूर आणि रत्नागिरी। आपण आताच पाहिलं, या दोन शहरांना आंबा घाट जोडतो। पुढचा प्रश्न पहा, खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला धरण आहे मुठा नदीवर, जिल्हा आहे पुणे। जिल्हा कोणता आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? तर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर आहे। चला ठीक आहे। पुढचा प्रश्न, दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 90% भूभाग व्यापलेला आहे। आणि महाराष्ट्र पठार हे बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवा। बघा, अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धुळे जिल्ह्यात आहे। आणि अनेर धरण हे अनेर नदीवर स्थित आहे। आणि अनेर नदी ही तापी नदीची काय आहे? उपनदी आहे, हे लक्षात असू द्या। त्याचबरोबर अनेर धरण हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आहे। कारण मागच्या वर्षी सिंदपना नदीवर कोणतं धरण आहे? तर ह्या देखील प्रश्न विचारला होता। चला, पुढचा प्रश्न, सुवर्ण किल्ला हा कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दापोली या तालुक्यात आहे। पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाशिकमध्ये आहे। त्याचबरोबर नाशिकमध्ये चलनी नोटा देखील छापल्या जातात। त्याचबरोबर नाशिकमध्ये MiG-21 ह्या विमानाचा देखील कारखाना आहे। बघा, मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे। मांजरा नदीवर धनेगाव केस तालुक्यातील फार मोठं काय आहे? धरण आहे। आणि त्या धरणामधून लातूर जिल्ह्याला किंवा लातूर शहराला पाणी पुरवठा केला जातो। बघा, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे। रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव होतं कुलाबा होतं, बरोबर, हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। चला, पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील डॅडस हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे? तर तो प्रकार आहे बेसाल्ट। ठीक आहे। बघा, पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिर आहेत? एकूण महाराष्ट्रामध्ये 8 अष्टविनायक आहेत, त्यापैकी पुणे जिल्ह्यामध्ये 5 अष्टविनायक आहेत। नगर जिल्ह्यामध्ये 1 आहे, रायगड जिल्ह्यामध्ये 2 आहेत, असे एकूण 8 महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक आहेत किंवा स्थळ आहेत। महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भामरागड। आणि भामरागड हा तालुका आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये। आणि गडचिरोलीमध्ये चिरोल्या टेकड्या देखील आपल्याला पाहायला मिळतात। चला ठीक आहे। मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। चला ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया। तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? तर तुळशी तलाव हा मुंबई शहरामध्ये आहे। मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी ह्या तलाव मोठी भूमिका बजावतो। प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई येथे आहे। बघा, गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला वाहते? येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर ही आहे उत्तर दक्षिण दिशेला वाहते। कशी वाहते? उत्तर आणि दक्षिण दिशेला, म्हणजे ही नदी अशी प्रवाहामध्ये वाहते। चला ठीक आहे। माथेरान हा सुप्रसिद्ध घाटमाता डॅडा जवळ आहे?
तर तो कुठं आहे? नेरळ जवळ आहे. हा प्रश्न PSI ST ला एक वेळेस विचारलेला आहे. चला, खूप महत्वाचे प्रश्न आहेत. बघा, मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मनोरी खाडी कुठे आहे? मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोयना. ठीक आहे. बघा, रायगड जिल्ह्यातील प्रमुख खाद्यान्न पीक कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भात आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागास डॅडॅस प्रवाह प्रणाली आढळते? तर याचं उत्तर आहे वृक्षाकार प्रणाली आढळते. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेसाल्ट. कारण महाराष्ट्र पठारच बेसाल्ट या आग्नेयजन्य खडकापासून बनलेला आहे. त्यामुळं शक्यतो बहुतेक महाराष्ट्राचा 90% भाग कशापासून बनलेला आहे? बेसाल्ट या आग्नेयजन्य खडकापासून बनलेला आहे. माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जलसिंचन या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रसिद्ध इटियाडोह धरण कुठल्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अर्जुनी मोरगाव या तालुक्यात आहे. पुढे पहा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि ते कोणत्या नदीवर आहे? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर येथे. नागपूर येथे आहे. आणि नागपूर ही महाराष्ट्राची काय आहे? उपराजधानी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन देखील कुठं भरतं? नागपूरला भरतं. ठीक आहे. मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड या जिल्ह्याला ओळखतात. अमरावतीतील सर्वाधिक साखर कारखाना भारतातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहिल्यानगर जिल्हा आहे. आणि भारतातील पहिला साखर कारखाना देखील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय झाला होता? स्थापन झाला होता. ठीक आहे. बघा, भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तुमसर या तालुक्यात आहे. बघा, नारळाच्या झाडाला काय म्हणतात? तर नारळाच्या झाडाला काय म्हणतात? माड असं देखील म्हणतात. किंवा बघा, नारळ संशोधन केंद्र हे देखील कुठे आहे? या प्रश्नाचा देखील आपल्याला बऱ्याच वेळेस विचारला जातो. बघा, महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेल पासून सुरू करण्यात आले? तर हे आहे येरवडा जेल पुणे या ठिकाणापासून सुरू करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय स्तरावर ही महत्वाचे मानले जाणारे परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते कुठे आहे? बीड जिल्ह्यामध्ये आहे. तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शेकरू. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गडचिरोली. आणि जर सर्वाधिक कमी जंगल क्षेत्र जर विचारलं तर ते आहे लातूर जिल्हा आहे. कोणता आहे? लातूर जिल्हा आहे. कोणत्या शहरास महाराष्ट्राची मॅचेस्टर असे म्हणतात किंवा महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इचलकरंजी. आणि जर तुम्हाला विचारलं भारताचे मॅचेस्टर जर म्हणलं तर पहिलं उत्तर असेल अहमदाबाद. त्याचबरोबर मुंबई देखील आहे. जर अहमदाबाद पर्यंत असेल तर मुंबई क्लिक करायची. आणि दक्षिण भारताचे जर मॅचेस्टर विचारले, दक्षिण भारताचे मॅचेस्टर, तर ते आहे कोइंबतूर. कोण आहे? कोइंबतूर आहे. हे लक्षात ठेवा मात्र. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. बघा, उस्मानाबाद मधून कोणत्या डोंगररांगा जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बालाघाट डोंगररांगा. जशा उस्मानाबाद जिल्ह्यामधून त्याला आताचं नवीन नाव आहे धाराशिव, त्याच्यामधून जशा बालाघाट डोंगररांगा जातात तशा बीड जिल्ह्यामधून देखील काय होतात? बालाघाट डोंगररांगा जातात. अहेरी हे ठिकाण कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर त्या प्रश्नाचं किंवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्राणहिता. बघा, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण काय आहे?
महाबळेश्वरच आहे. या प्रश्नाचं उत्तर देखील महाबळेश्वर आहे. पुढे पहा, महाराष्ट्राच्या हवामानावर प्रामुख्याने कशाचा प्रभाव पडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वताचा. तसा भारताच्या हवामानावर कशाचा प्रभाव पडतो असा जर प्रश्न विचारला तर त्याचा हिमालय आपल्याला या प्रश्नाचं उत्तर योग्य ठरू शकतं. महाराष्ट्राच्या हवामानावर जसा सह्याद्री पर्वताचा प्रभाव पडतो तसा भारताच्या हवामानावर हिमालय या पर्वताचा देखील प्रभाव पडतो. चला ठीक आहे. बघा, महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते? तर ते आहे नागपूर आहे. महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे येथे स्थित आहे. बघा, गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणत्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तिबेटियन लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. सौताडा धबधबा बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाटोदा तालुक्यात आहे. आणि पाटोदा हा तालुका अहिल्यानगर जिल्ह्याशी जोडून आहे किंवा संलग्न आहे. पुढचा प्रश्न, संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धाराशिव या जिल्ह्यात आहे. कोणत्या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणची मिरची आहे दोंडाईचा, इथली मिरची प्रसिद्ध आहे दोंडाईचा. जिल्हा नंदुरबार. बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश हे ठिकाण प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते तर ते आहे नंदवाळ. हा देखील आपला प्रश्न विचारला गेलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश ठिकाण प्रतिपंढरपूर, ह्याला थोडस आयएमपी करून घ्या. तर हे आहे नंदवाळ हे आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे माडिया गोंड आदिवासी जमात. जर तुम्ही नंदुरबार मध्ये विचार केला तर तिथं वेगवेगळ्या जमाती आहेत. तिथं की गावित आहे, वसाबे आहे, भिल्ल आहे, अशा वेगवेगळ्या जाती नंदुरबार जिल्ह्यामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील तालुक्यांची एकूण संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 358. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वाई या ठिकाणी आहे. कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमरावती या शहराला काय म्हणतात? इंद्रनगरी असे म्हटले जात आहे. महाबळेश्वर महाड या मार्गावर कोणता घाट आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंबेनळी घाट आहे. एक दिवशी आपण घाटावर एक 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला टिप्स पण सांगेल जेणेकरून तुम्ही घाटावरचा एकही प्रश्न जाणार नाही. चला ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी किती? तर या एकूण महामार्गाची लांबी आहे 701 किलोमीटर लांबी आहे. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यामधून हा प्रवास करतो. ठीक आहे. रस्ते हे डॅश वाहतुकीचे साधन आहे, पारंपरिक वाहतुकीचे साधन आहे. धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर राष्ट्रीय महामार्ग NH6 हा एक राष्ट्रीय महामार्ग जातो. त्याचबरोबर NH52 हा देखील राष्ट्रीय महामार्ग जातो. NH52 ह्याचं पूर्वीचं नाव आहे 211 आणि हा जातो धुळे सोलापूर या 2 शहरांना जोडतो. कुठं जोडतो? धुळे सोलापूर या 2 शहरांना NH52 हा राष्ट्रीय महामार्ग काय करतो? जोडतो. कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? तर ह्याचं उत्तर आहे केवलादेव. हे पर्यायामध्ये प्रश्न घेतलेला आपण पर्यायामधला. ठीक आहे. परळी वैजनाथ मध्ये किंवा परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे. बघा, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि जंजिरा किल्ला हा जलदुर्ग आहे. मित्रांनो लक्षात असू द्या, कोणता आहे? जलदुर्ग आहे. चला पुढे पहा, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय आहे नागपूर येथे आहे आणि नागपूरला 0 मैल काय म्हणतात? 0 मैल देखील म्हणतात, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे डाळिंबाची जात कोणती? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध डाळिंबाची जात आहे गणेश आणि डाळिंब संशोधन केंद्र आहे सोलापूर येथे. बरोबर, कुठे आहे? सोलापूर येथे आहे. बघा, नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नरनाळा किल्ला आहे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही?
अचलपूर हे आपण पर्यावरण प्रश्न घेतलेला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील डॅडॅश हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे, तर ते आहे नांदेड. बघा, बोलत तयार करण्यासाठी कोणत्या खजिनाचा उपयोग केला जातो, तर त्याचं उत्तर आहे मॅग्नीज. थोडी प्रिंट मिस्टेक झाली, सॉरी. बोलत म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणूया, पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खजिनाचा उपयोग केला जातो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॅग्नीज. हे खनिज आपल्याला पोलादसाठी उपयोगी पडतं. पुढचा प्रश्न पाहूया. कल्याण सोना ही कशाची जात आहे, तर ही गहू या पिकाची जात आहे. कल्याण सोना ही काय जात आहे, गहू या पिकाची जात आहे. कोणत्या जिल्ह्याची सामायिक सीमारेषा रत्नागिरी जिल्ह्याला नाही, तर बघा रत्नागिरी जिल्ह्याला सोडून काय आहे, सोलापूर आहे. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा नाही असा प्रश्न आला होता, त्याच्यामध्ये पर्याय होता सोलापूर. मग दुसरा जिल्हा आपल्याला देऊ शकतात. बघा, भांबवले वजराई हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर हा धबधबा आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. जनगणना 2011 प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे, तर याचं उत्तर आहे 952 आहे. बघा, कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत असत किंवा म्हणत असत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड. आणि छत्रपती शिवरायांची शेवटची राजधानी कोणती होती, रायगड किल्ला ही होती. महाराष्ट्रातील गहू संशोधन केंद्र नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निफाड तालुक्यात आहे. कवी फ मु शिंदे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रुपूर या गावी झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यावली. पुढे घ्या. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दहिसर नदीच्या काठी वसलेले आहे. आणि हे महाराष्ट्रामधील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे, हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. माडिया भाषेत झाडूला काय म्हणतात, तर माडिया भाषेमध्ये झाडूला केसूर असे म्हणतात. बघा, महाराष्ट्रात डॅडॅश येथे विमानाचा कारखाना आहे. कुठे आहे, ओझरला. आणि ओझर कुठे आहे, नाशिक या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न. संत ज्ञानेश्वराचे जन्मगाव कोणते, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आपेगाव. जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. अर्नाळा हा किल्ला कोणत्या प्रकारचा किल्ला आहे, तर हा आहे सागरी किल्ला आहे. कसा आहे, सागरी किल्ला. किल्ल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही सागरी किल्ले असतात, त्याचबरोबर काही भुईकोट किल्ले असतात, जे की जमिनीवर असल्याला काय म्हणतात, भुईकोट किल्ले असतात. आणि काही डोंगरावर देखील किल्ले असतात. चला, वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेस आहे, तर हा काय आहे, दक्षिण दिशेस आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे, तर याचं उत्तर काय आहे, वर्धा हे उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. बघा, महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, तुर्तास तरी 720 आहे. जी आकडेवारी बदललेली आहे, ती जर केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने जर घोषित केली तर आपण ती प्रमाणबद्ध होऊ शकते. तोपर्यंत आपण 720 ही आकडेवारी घेऊया. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्यात आढळतो. आणि गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्य हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचे राज्य ठरलेलं आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे. बघा, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र कोठे स्थित आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ट्रॉम्बे, मुंबई येथे स्थित आहे. आणि अणुशक्ती किंवा अणु कार्यक्रमात जनक डॉक्टर होमी भाभा हे आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन आवश्यक आहे, तर ती कोणती आहे, काळी जमीन आवश्यक आहे. आणि तिलाच म्हणतात रेगूर मृदा म्हणतात. तिला काळी कापसाची
रेगुर मृदा असे देखील तिचं नाव आहे. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोल्हापुरी आहे. आणि कोल्हापूर ही महाराष्ट्राची कसली राजधानी आहे? ऐतिहासिक राजधानी आहे. त्याचबरोबर कोल्हापूरची कोण आहे? अंबाबाई. कोल्हापूरची अंबाबाई हे देखील कोल्हापूरला विशेष आहे. नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? नाथसागर हे धरण गोदावरी नदीवर बांधलेले आहे आणि ते पैठण येथे आहे. या धरणाला जपान या देशाचं काय लाभलेलं आहे? सहकार्य लाभलेलं आहे. संत ज्ञानेश्वरी किंवा संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थान कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आळंदी आहे. आणि संत ज्ञानेश्वराची समाधी कोणत्या नदीच्या काठी आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हुपरी. डेक्कन ओडिसी हे नाव कशाशी संबंधित आहे? तर डेक्कन ओडिसी ही ट्रेन आहे, रेल्वेशी संबंधित आहे किंवा ट्रेनशी संबंधित आहे. चला, महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत, त्यापैकी मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर त्याचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण 3 ज्योतिर्लिंग आहेत. त्याच्यामध्ये एक आहे परळी वैजनाथ, दुसरा आहे हिंगोली आणि तिसरा आहे औंढा नागनाथ. हिंगोलीचा औंढा नागनाथ आणि संभाजीनगरचे घृष्णेश्वर असे एकूण 3 मराठवाड्यामध्ये ज्योतिर्लिंग आहेत. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे सिंधुदुर्ग, तर अति उत्तरेकडील जिल्हा आहे नंदुरबार. लाल सिंधी ही कशाची जात आहे? लाल सिंधी ही गायीची जात आहे. महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोकण या प्रशासकीय प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. बघा, 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर 7 बेटा शहर कशाला म्हणतात? मुंबईला म्हणतात. महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जालना जिल्ह्यामध्ये आहे. या भागामधला 100वा प्रश्न आहे. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोयना. आणि कोयना हा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्ही कमेंट मध्ये टाकायचं आहे. तुर्तास थांबूया. आपण नॉनस्टॉप 100 प्रश्न पाहिलेले आहेत. बघा पोरांनो, जर तुम्हाला अशीच तयारी करायची असेल, तुमचं भविष्य जर घडवायचं असेल, ज्या मुलाचे 10वी 11वी 12वी झाले आहे, ज्याला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर माऊली करिअर अकॅडमी मध्ये सध्या प्रवेश चालू आहे. आणि हे निवासी केंद्र आहे, निवासी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी फिजिकलची अतिशय चांगली उत्तम तयारी करून घेतली जाते. त्याचबरोबर जेवणाची सोय असेल किंवा क्लास असतील, याची अतिशय परफेक्ट अशी तयारी करून घेतली जाते. तुम्ही कधी या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात. तुर्तास थांबूया. पुढील नवीन घटकामध्ये एक नवीन 100 प्रश्न आपण भूगोलचे पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.